आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पालघरमधून अपघातासंदर्भात। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये दुर्दैवी 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला। या अपघातामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे सर्व वराडी जात होते त्यावेळेस हा अपघात झाला आहे। आपल्यासोबत भाजपाचे आमदार राजेंद्र गावितजी जोडलेले आहेत। राजेंद्रजी, अपघात झालेला आहे, 12 जणांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत। आपल्याकडे या संदर्भात काही माहिती आलेली आहे? ऍक्च्युली आता जस्ट मी त्या ठिकाणी स्पॉटला त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। मला जवळजवळ त्या स्पॉट तिथे जवळजवळ एक 11 लोकांचं म्हणजे त्या ठिकाणी डेथ झालेलं आहे, म्हणजे ऑन दी स्पॉट झालेला आहे। आणि जवळजवळ 20 लोक वेदांत हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि 20 लोक जे आहे ते काटेज हॉस्पिटलला आहे। आणि ही जी घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे। अत्यंत मृतदेह सुद्धा विसिन्न अशा अवस्थेमध्ये पडलेला आहे। ही जी मंडळी जी आहे की एक वराड मंडळी होती, त्याच्या ट्रक आणि आपल्या टेम्पोचं त्या ठिकाणी आपलं एकमेकांसमोर धडक झाल्यामुळे त्या ठिकाणी तो टेम्पो उलटलेला आहे आणि एक साधारण 100च्या आसपास त्या ठिकाणी लोक त्या टेम्पोमध्ये वराडी मंडळी होती। जे मात्र राजेंद्रजी, या मुंबई अहमदाबाद महामार्गावर कायमच अपघात होत असतात, उपाययोजना का केली जात नाहीये? खरं म्हणजे या ठिकाणी घोडबंदर पासून तलासरीपर्यंत अशा प्रकारे अनेक घटना घडत आहेत, दुर्दैवी घटना घडत आहेत। आणि या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सारखं जे आहे आपलं मनोरला, ते ट्रॉमा केअर सेंटर आता जवळजवळ ते 90% त्या ठिकाणी काम झालेलं आहे। आणि या संदर्भामध्ये मी सतत त्या ठिकाणी त्या विभागाचा आमदार खासदार म्हणून त्या ठिकाणी म्हणजे सतत मी प्रयत्न करत आलेलो आहे। आणि आता त्या ठिकाणी पदरी पडलेला आहे, स्टाफ सुद्धा त्या ठिकाणी आता नेमणूक झालेली आहे। परंतु अशा घटना घडत असताना सरकारने सुद्धा त्या ठिकाणी एक ट्रॉमा केअर सेंटर फार वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते आता अस्तित्वात येत आहे। ठीक आहे राजेंद्रजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपले प्रतिनिधी विनायक पवार सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनायक, आताची नेमकी अपडेट काय आहे? किती जखमी आहेत? किती जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय? हो, नक्कीच जगदीश, 12 लोकांचा आहे तो मृत्यूचा आकडा आहे तो समोर आलेला आहे आणि जवळपास 35 जण आहेत ते जखमी आहेत। जखमींना वेदांत रुग्णालय तसेच कासा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेला आहे। आज जो अपघात जो झालेला आहे वॉर्डांचा, तो नेमकी आयसर टेम्पो आहे या चालकाची चुकी असल्याचं समोर आलेलं आहे। विरुद्ध दिशेने हा जो ट्रक कंटेनर आहे तो समोर येत होता आणि अपघात झाल्याचा आहे ते समोर आले। जगदीश, ठीक आहे विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।